ताई, मी आत गेले ना तेव्हा मला एका वेगळ्याच जगात गेल्यासारखं वाटलं. एक गुहा होती, सगळीकडे अंधार होता. मीरा मीरा, गुहा हे बघ, तुला नक्कीच भास झाला असेल अगं. नाही ताई, भास नाही झाला मला. मी माझ्या खोलीत असते ना तर समजू शकतो की भास झाला, पण मी इथे स्वतः आले होते. स्वतःच्या डोळ्यांनी मी सगळं पाहिलं. बाबा पण होते कुठेतरी तिथे ना. हवेत एक म्हातारी बाई तरंगत होती आणि तिथे सगळं. मीरा, ठीक आहे, हा शांत हो तू. आणि मला नीट सांग, तू इथे का आलीस? मला बाबांनीच सांगितलं होतं, तुझ्या सासूचं खरं रूप शोधून काढ. मी वेदाच्या बाबांसोबत बाबांना भेटायला गेले होते ना, तेव्हा बाबा म्हणाले, मी तिथे बाबांना भेटायला गेले. दिब्बा, तुळस, मंत्र. मीरा, तुझ्या सासूचं खरं रूप शोधायचंय तुला. ताई, बाबांनी कागदात ज्या ज्या गोष्टी लिहिलेल्या ना, त्या गोष्टीचा मी विधी केला. त्यातून मला ही चमकणारी पावलं दिसली. ताई, त्या पावलांच्या मागेच मी आउट हाऊस पर्यंत आले. ताई, तुला आठवते ना, मी त्या दिवशी बाबांना भेटायला गेले होते तेव्हाच आई साहेब घरात नव्हत्या. मला शंका आहे की आई साहेब काळी जादू करतात आणि आई साहेबांनीच बाबांना कुठेतरी कैद करून ठेवलंय. मला आई साहेबांच्या खऱ्या रूपाचा अंदाज आलाय. पण ना, काय काय म्हणालीस तू? आई काळी जादू करतात? मीरा, आईंना खोटं ठरवायला आता काहीही बोलायला लागलीयस तू. वाटलंच होतं मला, वाटलंच होतं तू माझ्यावर विश्वास ठेवणार नाही, म्हणून इतके दिवस मी तुला काहीच सांगत नव्हते. त्या बाईचं नाव घेतलं ना की तू विचार करायचं सोडून टाकते. मी नाही मीरा, तू विचार करत नाहीयेस. आणि आई असं का करतील अगं? बाबा कुठल्या तरी संकटात अडकलेत असं वाटलं म्हणून मी तुझ्याशी बोलायला लागले, नाहीतर मी तुझ्याशी बोललेही नसते. मीरा, एक मिनिट, तू काय बोलतेयस हे तुझं तुला तरी कळतंय का? तूच आत्ता म्हणालीस ना की आईंचं खरं रूप दाखवायला बाबांनी मदत केली, बरोबर? केलीच आहे ना मदत. हा, मग इथे तुला आई दिसायला हव्यात ना, बाबा कसे दिसलेत? तेच तर सांगतेय मी तुला. हेच आपल्याला शोधून काढायचंय. ताई, तू माझ्यावर विश्वास तर ठेवून बघ. विश्वास आहे अगं मीरा, पण या बाबतीत नाही. तुझ्या मनात आईंबद्दल इतका द्वेष निर्माण झालाय ना की तू त्यांच्या विरोधात कधी काय बोलशील हे काही सांगता येत नाही अगं. नको ठेव विश्वास. ही लढाई माझी आहे, मी एकटीच लढे. तुझ्या सासूने माझ्या बाबांना जिथे कुठे डांबून ठेवलं असेल ना, तिथून मी शोधून काढेन त्यांना. या सगळ्या मागे काय सत्य आहे हे मी लवकरात लवकर शोधून काढेन. मला तुझ्या मदतीची गरज नाहीये. मीरा मीरा मीरा, ही नाही आवडत आहे. थांबा, मग दुसरी जरा चांगली दाखवते तुला. नाही, ही बघ ही बघ ना. म्हणजे तशी थोडीशी जाडी आहे पण गोरी गोरी पान आहे. नाही, थांब, मग अजून दाखवते एक मिनिट. ही बघ हीचे केस मोठे आहेत छान.
नाही का? मग दुसरं दाखवते ना, आहे आपल्याकडे अजून. हा, ही छान आहे. म्हणजे सावळी आहे तशी, पण नाकी डोळी छान आहे. काय चाललंय तुझं? बरं मॉम इनफ. हा, मी खूप फोटो बघितलेत, आता बस झालं प्लीज. अरे हेच करायचंय तुला. या फोटोत ना एखादी निवडायची छान मुलगी, पुढचं सगळं मी बघते. बायको, मी काय म्हणतो, तो ना जरा कन्फ्युज्ड वाटतोय. आपण एक काम करूया, यात 3-4 फोटो निवडूया आणि मग त्याला दाखवूया. हा, एक प्रॉब्लेम आहे ग. आता काय? आता याच्या लग्नाला पैसे लागतील, ते कुठून आणायचे? आता माझा शहामृगांच्या अंड्यांचा व्यवसाय तर राहू दे. तुमचा व्यवसाय तुमच्याकडेच राहू देत. तुम्हाला आयुष्यात ना काही करताच आलं नाहीये. निदान आता मी काय म्हणते ना ते ऐका नुसतं. आजपर्यंत तेच करत आलोय. हे बघ ऐक. दार कोण लावणार? सगळं सांगावं लागतं. हे बघा काय का, हे बघ, मीरा आणि मंजिरीमध्ये ना नक्की युद्ध सुरू आहे आणि त्याचाच आपण फायदा घ्यायचा. कसा? अरे कसा म्हणून काय विचारतोयस? तू लग्न करायचंस आणि मला नातू द्यायचा, बस. वाव, व्हॉट अ प्लॅन. वाह, काय प्लॅन आहे मॉम. अरे हा चांगलाच प्लॅन आहे. आणि हे सगळं झालं ना असं तर सोन्याहून पिवळं होईल. कम ऑन. हे तुझं सोन्याहून पिवळं करण्यासाठी मी कुठल्याही मुलीशी लग्न करणार नाहीये. अरे असं काय? मी त्याच मुलीशी लग्न करणार आहे जी मुलगी मला आवडते. अरे मी एक काम कर मग. अरे मग छान आहे की. हे बघ, मला फक्त हे हवंय की तू लग्न करावंस. कोण आहे मुलगी? घेऊन ये ना तिला. घेऊन येतो येस. पण मॉम तिची एक कंडिशन आहे. काय? एक काय? 100 असेल तरी चालतील, सांग. तुला बाहेर जावं लागेल. बाहेर का? कारण तिची कंडिशन आहे मॉम. तिला घरात सासू नकोय, सो तुला घर सोडून जावं लागेल. नालायक कार्ट्या. आली मोठी शाणी. काय तर म्हणे मला घर सोडून जावं लागेल. लग्न करून घरात नाही आली तर सासूला घराबाहेर काढणार आहे ती. अशी मुलगीच नको मला. अशी सून मिळण्यापेक्षा ना आयुष्यभर सुनेशिवाय राहीन मी. मला अक्कल शिकवते, मला घराबाहेर काढणार.